श्री स्वामी स्तवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवंदनं कंताटोपीच माला दंडकमंडलुधर कट्टंकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पायी माम पायी माम पायी माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदिमद्याग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन यहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावाय पैल तीर त्वन्नाम तळणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कर दई प्रकोटोपै शांती मणी सदा वसो वृथाभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी
स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुन्हा दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवंदनं कंताटोपीचमाला दंडकमंडुलधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पायीमाम पायीमाम पायीमाम. जय जग क्षीरसागर विलासा मायचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर आगमे लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रयात्री कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना काढणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतासे अवतार प्रत्यक्ष जो कात्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी या टाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करुणी आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तायाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त असे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे ना पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावा मान सुद नाही अनमान काही ना करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आद्रे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके आरी दोघासी बैसून दोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुण समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामीने हसमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रातारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडवून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वयंचेन तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वयंचेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेथे काही महिने वास केला स्वयंचेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांचे न झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रयतीवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय शिरस्तु शुभम भवतु.
अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करून वस्ती मंगळ वेडे सोडिले. मुळा माझी वास्तव करीत आपा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल वृत्य अल्पमती के विवणू. सवे घेऊन स्वामीशी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठूनी, बहुत वर्जिले सेवेकानी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिंद होता, तो करिता याची तट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाच्या गृहाप्रती, स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे. चोळापाच्या गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपली अनागरात येती विख्यात पाचले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आज वर झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोच येती मूर्ती पुढी ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खुण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदिली, सोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती आता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती सोयीचेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती काळणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसारेत फसले ऐसे आले किती एक. फक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपूर्वीती, दृढ चरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, असून म्हणती जनासी डोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगे जो नाना भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते वसत असे. असे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते बेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजे वाचे, हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती चरण पुजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मनामाची आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज असते समर्थ संन्यासापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी, संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी, सूर्य जाता असत चळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना, दंडावया कुच्चित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानारा अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परत्परा भक्ता खरच सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवानारी सरदार मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी ना बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्यायसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने, गौरव होनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले,
झाले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ, पाहून स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने, दिगली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐसे याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळापा प्रती, त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्व वशा चोळापाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐको भाविक भक्त. पंचमाध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षर पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वद्विती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती, कृपा करून मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची या म्हणी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यज्ञ करूनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तासी ब्राह्मण वैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजियासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीशी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडब गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव, नृप कार्याची धरून हवं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहून डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर टोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे, पळाले तोंडचे पाणी लाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसत. षष्ठो अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयजी निर्गुणा, जय जयजी सनातना, जय जयजी अगरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कार्याधिक शास्त्रासी, वेतने देऊन ठेवली. त्या समय मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी कटपटी, बुवाशी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगुरी होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी. पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकून सत्वर येती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी.
बुवासी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वरी बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ पचला हो. पाहून तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्तानी. विकल्प पातला मनी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशे दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयाशी, चमत्कारिक पडले असे. आपल्या अंगावरी उर्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंशापना करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकोरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयाशी. त्यांनी धरून बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न काही कपडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयांतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून उर्चिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ताभय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणीशी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. याची लागती कष्ट करणे, फुकट हातांना यायची. बुवा प्रतिपटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सददित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. सदा परिशोध भाविक भक्त, सप्तमाध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शिरस्तु शुभं भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयजी सुखदामा, जय जयजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार. त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे रायबहादर शंकरराव नामक. 6 लाखाची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नाना विविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. ना आवडे भोग विलास, सुख उपभोग कैसा त्यास. निद्रा न रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाई दुरी. तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी, काम धंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रात स्नाने करुणी, पूजा द्रव्ये घेऊनी. अर्पावाया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिशोध प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोड हा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय शिरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपद्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी येवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पायी. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ती नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष वासू लागली. असो अशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागूनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंद लेतियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीशी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रातून स्वामी प्रती, कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मासंबंध पिडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदानी, समर्थतेतून उठले. यवन स्मशानभूमीत, आले येती राजत्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेकनूर दारग्यासी, एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिले त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, त्याने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राज वैद्य, व्याधी पडे आपणची. प्रकृतीसे आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आल्या अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज
आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनई गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐशी आहे एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करीताती, सर्वानुमते तेथीच, मठ बांधिला चुनी गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोद भाविक भक्त नवमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतिपै, हवेली नामक ग्रामी, यजुर्वेदी गुरास्ताश्रमी, बाळापणामी द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सरापी करती, जनी वागते प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहुणी स्वप्नी आयशा गोष्टी उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढ तर विवेक शेस्त्रे तोडावा, सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची, परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरोनी, 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी, तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली, 9 मास भरता पूर्ण कांता प्रवसले पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले, एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले, प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगात उद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुनी दीक्षिता ते समजले, जले भरले होते गट, तयासी लावता अमृत असत, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजित दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना, तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षिताची सांगून दाद आपली लावावी, रावबाजीची वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना, मग दीक्षिताशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसे सांगतात दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप, कोपला तुझोर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी, एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती, महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवनी, तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनतानार्थ यती रूपे प्रकटले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद प्रेमळ भक्त दशमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे, तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती, परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसा हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयासे विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते, बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली, प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात, सेवे कर्या बरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी वर्तुनी येती ते, मध्यान स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे, करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते, शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदासन व्हायची, अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्याची देखून ऐसे परी बाळापाशी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी, बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी, जाणे सोडले त्यांच्या घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी, आणून या बाहेरी बैसून तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला, ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निश्चिती निचिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली, हिना
आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तिनी येती मूर्ती येऊन या दर्शन देते बाळापा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता कालुनी वृश्चिक एक निघाला त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषल्या अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोतो एकादश अध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गता अध्यायाच्या अंती बाळाप्पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुन दृष्टी आनंद पोटीनच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते कास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती कडी साखर घेऊन आती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले आजन उभाऊ श्वास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर विराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे करी जोडी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे प्रकार करून अक्कलकोटी राहिले 16 पादी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता बाई या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे असे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैनन शिक्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पाची यावे मरण विष दिदले कानवल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावायचे बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयान त्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिले असे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूरतया प्रती करतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशाध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 13 श्री गणेशाय नमः
शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपट युक्तीने पशुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयाते एके समयासी. काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी. बाळापात्वे उठविले तयपासून बाळापाशी त्रास देत अहर्दिशी. गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतो तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आमापाशी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुशी चोळाप्पा काढणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली. अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झुळी घेतले समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊनी. समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे पिटले ऋण स्वस्तात असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागून तुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येतोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्व भरे ती कुणासी मानिनाची झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीचे भिवूनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काय एकना बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुमासी पगार सरकारातूनी. बाळाप्पा बोलले तयाशी द्रव्य आशाना यामासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय जी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाघना. जय जय जी अगशमना. जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठवणी आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आठवणी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूला दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य काढणे स्वामींच्या. षोडोपचारे
झाले पूजन, करावे सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तू सावी आणि होता दाता आणि देवीता तू समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदिमद्याग्र कोठे नसते पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखई निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आना बीजा आपल्या मना. कृपा समुद्री या मीना अष्ट देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावे पहिले तीर. त्वन्नाम तळणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रकोटोपई. शांतीमणी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाऊ दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐसी प्रार्थना करिता आनंद होई समर्था. संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयाच्या भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशाध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवऱ्याची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाची. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन असती तया ते. त्यावेळी मंगळ वेड्यात बसापा तेली राहत. दारिद्र्य पिडला बहुत दिनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज. कंठक्षया करून ते वरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसापाची कांता ऐकून यायची वार्ता. करीत असे कांता म्हणे घर बुडाले. बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जन अपवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती. परी बसापाच्या चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाण नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान. पादस्पर्श सर्पा झाला बसापा बाणावरी आला. अपरिमिती देखील सर्प समूह चोईकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशा परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मदोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलतात समर्थ बसापा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडोळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. तो सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकर्णी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो
तो बसाप्पा भक्त संसार सुखो उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्या त्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदोष अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात तिटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही वावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघाशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहूनी त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लाभोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंद आली मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालास याता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी जोळी समर्थ तयाची दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगा पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आली मुंबईशी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उरू बडवणी. विनवी ते जोडूनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. श्रेयाच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ अनुगोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसुतो षोडश अध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी. यासी पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणूनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व
लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार असून देती उत्तर त्यासी पिसाचे लागले तोर माझ्या चिने दूर नोयेची ऐसे उत्तर ऐकून दुःखीत झाली अंतकळणी मग त्या स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्तात दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली असे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुते तयासी लावले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करूनी ती अर्पवाय श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी पाहुणी असो भक्ताशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जण लावले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती घ्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्य ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुती मंदिरी प्रातून या आणावे पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी कर फिविला मुखावरून हस्ते धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निर्धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी आजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तवर देई वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असेच त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परी गंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकंता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळच मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भाविक भक्त परिसुत सप्तदशाध्याय गोढा श्री भगवान चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत पर्य काही मजला त्यात योग्य कुणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची शाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आमाशी याचा अर्थ
पदार्थ काऊनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम, त्याच्या शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासे आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेव घाल्यासी आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामच लागे. समर्थ वृत्त ऐकुनी म्हणती द्यावे पाठवूनी, बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसे बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकार्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचारीसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली कटपट करूनी शेवटी दादाशी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका सिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लया ते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाजी या शिरी ठेवता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले ती येशी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकला आपण मारून इतुकेचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करूनी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळ पीडित स्वस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयाशी. अनुसूया तुझी माता तीच पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी करणी लोक अपवादा कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत अष्टदशो अध्याय गोडा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचितेकरिता श्रवण तेने होई दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जय निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरा अमर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनीच्या दरुण पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकुनी सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्रा भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेच समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देयाची. ब्रह्मारंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जण. असो झाली या काही वेळ समाधी उतरुनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटीनं सामावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंद क्षेत्री परतून येती. तेथीच वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीशी. समर्थ बोलते त्या समयासी लोकी धन्यता पावलाशी वार यशुता
पाळोनी तेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावशी जणी मग सहजशी सुरभवनी अंतीचाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नुसया सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील परी अंतरीची कोण येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एकना बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतुनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्यांची पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटास न जाई भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यास यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राती अक्कलकोटात राजाश्रित सरदार मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे हे पाहुणी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा असे आजांत त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे अशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणा करा जय जयाजी यतिवारा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती असे वदने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना येत्याचे भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रेंदिनी द्रव मिळावया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती घे उच्चिष्ट त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलावले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या गुंतत्वता गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्रा ते भेदोनी ब्रह्मरंध्रा झेदोनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले
झाले अंतरी, शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रासा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जन मुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झाला असे, तेथीच बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्याची स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, वावरते पूजन करीती, दिवस उपजले चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प कार्य सिद्धार्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केले असे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये, स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, त्याचे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभार्यासी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधेग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केले असे चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायत, ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा, तैसेच अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपिला, भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपाई, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंधुनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयु आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळो त्या अंगी, सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीस आणिला, त्याची रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी, आपल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला बाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिशोध भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गायत्री माता की जय. भारत माता की जय.